राजे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजे तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुवरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा समचरण सरोजम सान्द्र नीलाभुलाभम जगन निहत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंध नेत्रम सदय धवला सम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मे कला कुसरे काही जनेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगता दंडवत दुसरे बंधू सारजा जे सतुर्णाचे आत्मजा वाक्सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझ दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझ दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका ताल मृदंग श्रोते देखा तया नमन माझ दंडवत ऐसे नमन करुणे सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाला चालवी सकला नामा म्हणे विठला विठला देवम कंस
चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केली स्मरण होई सकल विद्यांच्या अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सेवेला गे सेवक लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकिया देवायावरी न करावा अवहेर। शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिरोमणी देहूचे श्रीमान श्रीमंत वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला शरणागत येतात। काय येतात, काय कारण आहे, हनुमंताचा काय अधिकार आहे, त्यांना सुभटा ही पदवी का देतात, हे कारण आपण याच्यामध्ये या अभंगाच्या चिंतनामध्ये आपण बघायचं आहे। भगवंताला शरणागत पांडुरंगाला आहेत। पांडुरंगाशिवाय जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या देवाला शरण जात नाही, परंतु या अभंगाद्वारे हनुमंताला शरणागत विठला विठला। तर ज्या भक्तीच्या वाटा आहेत त्या हनुमंतरायाशिवाय कोणाला माहित नाही। तुम्ही म्हणाल असं का म्हणता महाराज, मग एवढ्या लोकांनी भक्त केलेलेच आहेत ना, हनुमंतालाच का विचारतात भक्तीच्या वाटा? कारण हनुमंतरायांची भक्ती जी आहे निरपेक्षता भक्ती आहे। कोणत्या वस्तूची अपेक्षा केली नाही हनुमंतरायांनी, फक्त सेवा एके सेवा। म्हणून प्रत्येक खेळण्यामध्ये विजय प्राप्त करणारे माझे हनुमंतराय आहेत। खेळया माझी हनुम्या शहाणा, म्हणजे या खेळामध्ये, या भक्तीच्या खेळामध्ये हनुमंतरायांसारखा शहाणा कोणी नाही, म्हणून त्यांना शरणागत आहेत। दुरुक्ती करतात, शरण शरणजी हनुमंता, दोन वेळा का शरणागत आहेत त्याचा चिंतन म्हणणार आहे। तुम्हा आलो रामदूता, तू रामाचा दूत आहेस म्हणून मी शरणागत आहे। तुझ्यामध्ये ताकद किती आहे, शक्ती किती आहे, शूर आहे, आणि तुझ्यामध्ये धीरपणा सुद्धा आहे। शूर असताना धीर सुद्धा आहे, म्हणून शरणागत आहे। तो का म्हणे रुद्रा, म्हणजे भगवान शिव सुद्धा तेच आहेत, रुद्र। आणि तू अंजनीचा मुलगा आहेस, कुंवर आहे, अंजनीचा मुलगा आहे, म्हणून मी तुला शरण आहे। तुका म्हणे रुद्रा
अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठला विठला. थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज आपल्या या गावातील जय हनुमान मंदिर आणि मूर्ती स्थापनेचा दिवस आहे, सोहळा आहे. आणि आज गावदेवी सेवा मंडळ ग्रामस्थ मंडळ पिंपलगाव या गावामध्ये आणि 4 मूर्त्या स्थापित होणार आहेत. बरोबर आहे ना. गणपती बाप्पा आहे, माझ्या हनुमंतराय आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी आहे. जी तुम्ही रुक्मिणीला या बाजूला ठेवलेला आहे तशी ठेवू नका. पांडुरंगाला या साईडला ठेवा. पहिला गणपती विठ्ठल विठ्ठल. देणाऱ्या आपल्या गावातील विनोद दादा आहेत आणि संतोष दादा आहेत आणि अनेक भोईर कंपनी आहे, पाटील कंपनी आहे, सर्वांनी मिळून हा कार्य केलेला आहे. म्हणून आज भगवान विराजमान होणार आहेत. आज त्यांना तांदळामध्ये ठेवलेले आहेत. बरोबर आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल भगवंताचा साक्षात्कार जर पाहायचा असेल तर आता तुम्ही टाळा लावून ठेवा मंदिराला, कोणाला जाऊ देऊ नका मंदिरामध्ये. आणि मग सकाळी तुम्ही ज्याला ज्याला पाहायचा असेल भगवंत जागृत आहे का नाही त्या तांदळावर ठसे उमटले जातील हाताचे पायाचे. प्रत्यक्ष उद्या पहा. कारण आमची मूर्ती स्थापित केली भगवान श्रीकृष्णाची तेव्हा ब्राह्मणाने मला कानात सांगितलं होतं, महाराज मूर्त्या तुम्ही तांदळामध्ये ठेवलेल्या आहेत ना, जेव्हा काढायला जाणार तेव्हा तुम्ही त्याच्यावर निरीक्षण करा, त्याच्यावर पहा, त्याच्यावर हात उमटले जातात, पाय उमटले जातात. प्रत्यक्ष प्रमाण तुम्ही पहा. उद्या पाहणार का? उद्या काढणार का त्याच्यातून? उद्या पहा. आणि ज्यांना विश्वास जर देवावर बसत नसेल त्यांनी टाला खोलताना त्यांच्या जोडीला जा. विठ्ठल विठ्ठल. असते त्याच्यामध्ये भगवंत येत असतात, लक्षात ठेव. आणि ते साक्षात्कार उद्या दाखवतील. ज्याने ज्याने भक्ती केलेली आहे त्याला दिसे ना. नाहीतर काही येऊनच पाहिला नाही, पाय टेकला नाही इथे आणि तो म्हणे मला बघायला मिळालं ना महाराज. अरे तुझे दुर्भाग्य आहे. तुम्ही ठरवा विठ्ठल. हा शब्द जर माझा खोटा ठरला तर या कीर्तनात सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. या कार्याकरिता सर्वांचा हातभार आहे. जो गरीब आहे त्याचे सुद्धा पैसे लागलेले आहेत आणि जो श्रीमंत आहे त्याचे सुद्धा पैसे लागलेले आहेत. मला सांगा ना, अयोध्येचा राम प्रभू विराजमान झाला तेव्हा अनेक करोडपती लोक होते. त्यांच्या हातून त्या मंदिराच्या मूर्त्या बसवल्या गेल्या असत्या आणि त्या मंदिराला पैसा देखील त्यांच्या पैशाने झाला असतं काम. परंतु ते गावोगाव का फिरले 10 रुपये 20 रुपये घेण्याकरिता? का तर तो आपल्या सर्वांचा मंदिर व्हावा याच्याकरिता. विठ्ठला विठ्ठला. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललं. बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला मार्मिक सांगणार आहे, जास्ती सांगणार नाही परंतु मार्मिक सांगेल. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललं. बरोबर आहे. आणि काहींनी त्याला काठ्या लावल्या होत्या. बरोबर आहे की नाही? काठ्या लावल्या होत्या ना गाववाल्यांनी, त्यांच्या जोडीला होते ते. आणि काही वयाने मोठे होते ते काय म्हणत होते, अरे या कृष्णाने फक्त करंगोली लावलेला आहे, अंगली लावलेला आपल्या भाषेमध्ये, आणि आपण काठ्या लावलेला आहे. त्यांना थोडा अहंकार झाला.
भगवंताने फक्त थोडी वाकवली, सर्वांच्या काठ्या तुटल्या गेल्या, मोडल्या गेल्या. मला सांगा, त्या भगवंताने गोवर्धन आपल्या उचलून धरला, बरोबर आहे. मग काठ्या लावणारे पूर्ण गाववाले होते. मला सांगा, भगवंताने आपल्या हाताने तिला सांभाळलेलं आहे गोवर्धनाला. त्याची पूर्ण ताकद लावली म्हणजे त्याचा काही लोकांचा खूप पैसा या मंदिराला लागला असेल. कोणाचे 1 लाख असेल, कोणाचे 2 लाख असेल, कोणाचे जास्ती सुद्धा असतील. मला सांगा, ज्यांनी सर्वात जास्त पैसे दिले तो समजायचा कृष्णाचा हात आहे. आणि ज्याने 1000-500 दिलेले आहेत, जो गरीब दुबळा आहे, आपल्या काबार कष्टाचे पैसे त्याने दिले, त्यांनी आपण समजायच्या काठ्या लावलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. जास्ती पैसे देणारा कोण झाला? कृष्ण झाला, बरोबर आहे. हा, जास्ती ताकद लावणारा कृष्ण आहे. आणि काठ्या लावणारे तुमच्यासारखे सर्व गावचे लोक, पिंपलगाव, सर्वांचा आधार आणि त्याला लागलेला आहे. या मंदिराला, या मूर्त्यांना लागला. तुम्ही भाग्यवान आहात. अहो, अनेक लोकांच्याकडे पैसे असतात, परंतु दान धर्म करण्याचे त्यांची अंतःकरणामध्ये ती धारणा नसते, उदारता नसते त्यांच्या अंतःकरणात. तर मला वाटतं संतोष दादांचे मला वाटतं 2 लाखाच्या वरती असते, बरोबर आहे ना. हा, मला सांगा, पैसा अनेकांच्याकडे आहे, परंतु ते कशाकरिता वापरतात? आपल्या बंगल्याकरिता, आपल्या गाड्या घेण्याकरिता वापरतात. परंतु आई वडिलांनी एवढी संपत्ती आपल्याकरिता ठेवलेली आहे. मग आपण काय करतो? ज्या आई वडिलांनी जर आपल्या लग्नाकरिता, कार्याकरिता जर जमीन विकली असती तर आपल्याला पैसा मिळाला असता? नसता. म्हणून आई वडिलांच्या करिता आपण थोडा तरी परोपकार करायला पाहिजे ना. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा. मी सांगत नाही तुम्हाला का सगळे पैसे देऊन टाका. आपल्याला जे मिळतात ना, फक्त 10% देवाकरिता, धर्माकरिता, मंदिराकरिता काढून ठेवा. 10% जर देवाकरिता तुम्ही काढून ठेवले तर तो देव काय करणार? आपल्या 90% संपत्तीचं रक्षण करणार. तुम्ही म्हणाल असं कसं महाराज? शास्त्र सांगतो ना तुम्हाला, न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यार्थ इवच. शास्त्रकार काय सांगतात? न्यायाने कमवलेला पैसा 10% धर्माकरिता, देवाकरिता काढून ठेवायचा. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि. फक्त 10 रुपये काढून ठेवायचे, 100 मिळत असतील तर. 1000 मिळतात ना, 100 काढून ठेवा. 1 लाख मिळतात, 10,000 काढून ठेवा. त्याच्याने काय होतं? तर आपण जो 10% देवाकरिता वापर केला तर 90% देव आपल्या संपत्तीचं रक्षण करतो. विठ्ठला विठ्ठल. शास्त्र सांगणारे महाराज मिळत नाही, परंतु कधी पहा मस्जिदीचा काम थांबलेला दिसत नाही. ते धर्माचे वेडे आहेत. आपल्याच मंदिरांची कामं का थांबतात? तर आपल्याला शास्त्र सांगणारा महाराज मिळत नाही. विठ्ठला विठ्ठल. भूषण काय घड्याळ नाही, ब्रॅसलेट नाही. हस्तस्य भूषणम दानव सत्य कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषण आहे की प्रयोजनम. विठ्ठला विठ्ठल. आपण वापर केला पाहिजे. नाही जर तुम्ही 10% काढून ठेवले तर ती धन कोणाचे होते? दवाखान्याचे होते, नाहीतर कोर्टाचे होते. विठ्ठल विठ्ठल.
आपण शरणांगत गेलो पाहिजे. हनुमंताला शरण तुकोबाराय का जातात, काय कारण असेल? तुकोबाराय तर कधी कोणत्या दुसऱ्या देवाचं नाव घेत नाही, कधीच नाही. भगवान शिवाचा नाही. भगवान शिवाला फक्त एक पत्राच्या व्यवहाराने एक अभंग लिखाण केला होता तुकोबारायांनी. कोणता? नाही, तो एकनाथ महाराजांचा अभंग. पत्राचा व्यवहार. तुम्ही विश्वनाथ थोडी पायावरी. त्या भगवंताला हा पत्राचा व्यवहार आहे. कट्टर भक्त माझ्या पांडुरंगाचे तुकोबाराय आहेत, कट्टर भक्त. मग शरणागत हनुमंताला का जातात? विठ्ठला विठ्ठला कोणत्या देवाचं नाव घेतला नाही. आम्ही नामाचे धारक तरी सुद्धा ते म्हणतात नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. सर्व भावाने आमचा एकच विठ्ठल आहे. आपला देव तरी एकच आहे, आपला शास्त्र एकच आहे, आपला मंत्र एकच आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देव देवकी पुत्र एवो एको मंत्रस्य नामाने आणि कर्मापेकम दश्य देवस्य सेवा. एकच आपला देव आहे, एकच आपला ग्रंथ आहे, एकच आपला मंत्र आहे रामकृष्ण हरी. आणि एकाच देवाची आपण सेवा करतो. अनेक काही नेने धंदा नित्य ध्यात असे गोविंदा. एकच विठ्ठल, एकच देव. मग तुकोबाराय या अभंगाद्वारे हनुमंताला शरणागत आहे. अभंगाचं प्रथम शरण शरण
एकदा शरण म्हणाले असतं तर चाललं नसतं का? त्याचा कारण आहे. दोन वेळा का दुरुक्ती करतात? तर हनुमंतराय हे भक्त सुद्धा आहेत आणि देव सुद्धा आहेत. भक्त आहेत म्हणून शरण आणि देव आहेत म्हणून शरण. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत तो शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेसी विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्याच्यावर काय दिसतो? हनुमंत आहे. बरोबर आहे ना? हा. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. शंकर सुद्धा तो आहे आणि भक्त सुद्धा तो आहे म्हणून दोन वेळा शरण विठ्ठल विठ्ठल. आणि हनुमंत का म्हणतात त्यांना? बजरंगबली सुद्धा म्हणतात नाही का? पवन सुत सुद्धा म्हणतात. हनुमंत का म्हणतात? तर जेव्हा त्यांचा जन्म झाला, जेव्हा त्यांचा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर त्याला वाटलं का ते सूर्य दिसतो तो काय आहे? फल आहे, लाल फल आहे, लाल बिंब सूर्याचा. पहाटे त्यांचा जन्म आहे. बरोबर आहे ना? हनुमंतरायाचा जन्म पहाटे आहे. हनुमंतराय पहाटे जन्म घेतात. दत्तात्रय संध्याकाळी घेतात, रामचंद्र दुपारी घेतात आणि कृष्ण रात्री घेतात. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायाचा जन्म पहाटे आहे आणि त्याच्यातून एकाच प्रसादातून त्याचा जन्म आहे. कोणाला वाटत असेल का हा प्रसाद वेगळा, राम प्रभूचा जन्म आणि भगवान हनुमंतरायाचा जन्म त्या एका प्रसादापासून झालेला आहे. अंजनी माता तपश्चर्या करत होत्या. बरोबर आहे ना? आणि पुत्र कामेष्ठी यज्ञ अयोध्येमध्ये चालू होतं दशरथ राजाचं. बरोबर आहे ना? चुकीचं असेल तर सांगा नंतर मला. दशरथ राजाला मुलं नाही. वशिष्ठ मुनींनी सांगितलं तुला यज्ञ करावा लागेल. कोणता? पुत्र कामेष्ठी यज्ञ. विठ्ठल विठ्ठल. कोणाकडून करून घ्यायचा? त्याने सांगितलं शृंगी ऋषींकडून. बरोबर आहे ना? हा. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने यज्ञाचं हे कार्य केलं आणि यज्ञ कुंडातून भगवंत निघाले, अग्निदेव निघाले प्रसाद घेऊन. तो प्रसाद आणि त्यांनी आपल्या दशरथ राजाच्या हातामध्ये दिला आणि दशरथ राजाला वशिष्ठाने सांगितलं बाबा तुझ्या राण्यात 3 आहेत ना, मग त्यांना वाटून दे. वाटून देण्याकरिता त्याने काय केलं असेल? त्याचे 2 भाग केले. बरोबर आहे ना? त्याचे 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर अर्धा भाग आपल्या कौशल्या मातेला दिला, पत्नीला दिला आणि मग तो जो अर्धा होता त्याचा अर्ध्यातून अर्धा केला. तो कोणाला दिला? कैकेयी आणि सुमित्रेला दिला. बरोबर आहे? त्याच्यामुळे कैकेयी मातेला त्या गोष्टीचा राग आला. आपल्या बायांना सुद्धा राग येते ना, तो राग आणू नका. पती देवांकडे असेल तर साड्या मागा, सोन्या मागा, नसेल तर हट्ट घेऊ नका. सीता मातेने हट्ट धरला. कशाचा? सोलीचा. सोन्याची सोली हरीण दिसते का? सोली पाहिजे. राम प्रभूने पाहिले हिला सोन्याची आवड आहे, लंकेतच जाऊन बसवली तिला. काही विचित्र म्हणून हट्ट करू नका. विठ्ठल विठ्ठल. एवढा दुःख भोगावा लागला सीता मातेला. विठ्ठल विठ्ठल. मी एवढी सुंदर आहे आणि
मला अर्धा द्यायला पाहिजे होता, अर्ध्यातून अर्धा रागवले त्या प्रसादावर. प्रसाद होता तो. प्रसादावर रागवल्यानंतर काय झालं असेल, तिने असा हातात धरून ठेवला, घ्यायला टाकत नाही तो तोंडामध्ये, धरलेला हातामध्ये. प्रसादावर रागवल्यामुळे तो प्रसाद सुद्धा तो विचार करतो, आता मी हिच्या मुखामध्ये नाही जाणार. तेवढ्यामध्ये वरून घार चालली होती, तिने उचलला तो. पिंडगारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. त्या प्रसादाचा हनुमंत आहे, लक्षात ठेवा. त्या यज्ञ कुंडातून निघाला ना, तोच प्रसाद माझ्या हनुमंतराय. विठला विठला. हनुमंत त्यांना का म्हणतात हो? हनुमंत का म्हणतात? लहानपणी ते जन्मताच फल म्हणून त्या सूर्याला गिळण्याकरिता गेला. अर्धा गिळाला होता, अंधार पडला. तेवढ्यामध्ये सर्व देवांना चिंता पडली, असा काय आता अनर्थ घडेल. मग देवांचा राजा इंद्रदेवाने आपला वज्र होता तो त्याच्या हनवटीवर फेकला गेला. त्याच्या हनवटीवर लागला, म्हणून त्याचं नाव पडलं हनुमंत. विठ्ठल हनुमान म्हणतात, बरोबर की नाही? हनुमान, हनवटीवर लागला म्हणून हनु. मान म्हटलं तर तो कोणत्या मानाची अपेक्षा करत नाही, त्याच्यावर त्याने विजय प्राप्त केला, म्हणून हनुमान. विठ्ठल रामचंद्र म्हणू लागले हनुमंताला, हनुमंता, अरे तू फार मोठा काम केलेला आहे. लंका झाली, तू एवढा मोठा पराक्रम केला. हनुमंतराय काय म्हणाले असतील? आपण असतो तर छाती फुगली असते आपली. हनुमंतांना रामचंद्र म्हणाले, तू एवढा मोठा काम केला, रावणाची लंका जाळली. हनुमंतराय काय उत्तर देतात रामप्रभूंना? ते सांगतात, प्रभू, ती लंका सीता मातेच्या क्रोधाने आधीच जळली होती, मी फक्त निमित्त आहे. आपल्याला असं म्हणाले असतं, हा मीच काम केला, तो नाही का? हनुमंतराय मानाची अपेक्षा करत नाही. मला सांगा, लंकेवर विजय प्राप्त झाल्यानंतर सर्वांना बक्षिसा वाटून दिल्या, बक्षिसा दिल्या सर्वांना. ज्याची जशी मेहनत होती, ज्याचा कर्म तसा होता, पराक्रम होता, त्या पद्धतीने त्यांना दान धर्म दिला. परंतु हनुमंताला काही दिलं नाही. सीता माता म्हणतात, देवा, हनुमंताचे अगणित उपकार आहेत आपल्यावर. अगणित उपकार म्हणाले, हा, आपल्या सर्वांवर. जेव्हा मला रावण घेऊन गेला, तेव्हा शोध लावण्याचा काम हनुमंताने केलेला आहे. तुमच्यावर त्याचे उपकार आहेत. आणि मग आपली भेट घडून दिली, माझ्यावर सुद्धा उपकार आहेत त्याचे. भरताला राम आगमनाची वार्ता सांगितली, त्याच्यावर उपकार केले. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली, तेव्हा द्रोणागिरी पर्वत आणण्याचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे.
त्याचे खूप उपकार आहेत हो, त्यांना बक्षीस दिली पाहिजे. सीता मातेला वाटलं का विसरून गेले रामप्रभू. रामप्रभूला माहित होतं का हनुमंताचे एवढे अगणित उपकार आहेत, त्याच्यातून उतराई होता येणार नाही. काय देऊन काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेवी दहा पाय देव तोडा, ठेवी दहा पाय देव तोडा, ठेवी दहा पाय देव तोडा. मी काय देणार त्याला, देण्याकरिता माझ्याकडे काही नाही. मग सीता मातेला वाटलं माझ्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार आहे, नाही का, तो दिला पाहिजे. ती म्हणते जा. मग रामप्रभू म्हणाले देऊन ये. आणि मग त्याच्याकडे दिल्यानंतर नवरत्नाचा हार घेऊन तो कुठे गेला असेल, उडी मारली नाही का झाडावर बसला. झाडावर बसल्यानंतर तो काय करायला लागला, नवरत्न होते त्याच्यामध्ये, त्याच्यातून एक रत्न काढायचा, तोंडाने दाताने फोडायचा आणि त्याच्यात पाहायचा आणि फेकून द्यायचा. सीता मातेला या गोष्टीचा राग आला. का रे तुला किंमत कळत नाही का त्या नवरत्नाची, काय पाहतो त्याच्यामध्ये. सीता मातेला उत्तर देतात मी त्या नवरत्नामध्ये माझा रत्न राम पाहतो. राम आहे का पाहतो. मग सीता माता त्याला रागाने म्हणाल्या अरे तुझ्यात तरी राम आहे का. विठ्ठल विठ्ठल. राम सीता आपल्याला जाणीव नाही. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी सांगतात तैसा हृदयामध्ये मिराम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतसी काम विषयावरी. आपला मन चंचल आहे, आपण विषयावर धावतो आहे. आपल्या हृदयामध्ये राम आहे याची आपल्याला जाणीव नाही. एकदा आपण गेलो का तेव्हा लोक म्हणते राम नाम सत्य हे. विठ्ठल विठ्ठल. हनुमंताचे भक्ती फार खोल आहे. तुम्ही म्हणाल हनुमंतरायांना मग काय बक्षीस दिली असेल त्या काळामध्ये. काय दिलं ते सुद्धा सांगतो रामप्रभूने. रामप्रभूने हनुमंतरायाला एक वरदान दिला. कोणता वरदान. यत्र यत्र कथालोके विचरेषु प्रीतिर्शुभा तत्र तत्र गतिर्वेषु श्रवणार्थ सदैवहि. हा रामप्रभूने दिलेला हनुमंताला वरदान आहे. काय वरदान आहे. यत्र यत्र कथा लोके, जिथे जिथे कथा कीर्तन चालू आहे तत्र तत्र तिथे तिथे श्रवणार्थ सदैव ही. हनुमंता तू श्रवणाकरिता सदैव बसलेला असेल. तो आपल्यामध्ये आहे पण तो आपल्याला दिसणार नाही, तेवढी आपली योग्यता नाही. विठ्ठला विठ्ठला.
महाराज म्हणतात तेच खरं परमार्थ आहे. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता तेची नासिक ते नवीन ते निर्नासिक कैसे सुख अपेक्षा. एकनाथ भागवतामध्ये आहे ही ओवी. परमार्थाचं मुख्य काय आहे? निरपेक्षता आहे. हनुमंतरायची तीच भक्ती आहे आणि आपण सुखाची अपेक्षा करतो. राम प्रभूच्या जन्माच्या नंतर 6 दिवसांनी त्यांचा जन्म आहे. लक्षात ठेवा, राम प्रभूच्या जन्माच्या नंतर 6 दिवसानंतर हनुमंतरायचा जन्म. हनुमंतराय आणि राम प्रभू एका प्रसादाचे. 11,000 वर्ष राज्य केला राम प्रभूने, परंतु या देहाचा त्यांना त्याग करावा लागला. भगवान रामचंद्रांनी या देहाचा त्याग केला शरयू नदीमध्ये. मला सांगा, हनुमंतराय गेले का? 6 दिवसांनी नंतर त्यांचा जन्म गेले. हनुमंतराय अजून आहेत. जो खरा भक्त हनुमंताचा आहे त्याला तो प्रत्यक्ष भेट देतो. मग कोण मोठा? मोठा कोण? हनुमंतराय का राम प्रभू? भगवान रामचंद्राला लंकेमध्ये जाण्याकरिता पूल बांधावा लागला. माझे हनुमंतराय आधीच जाऊन आले शोध लावून. कोण मोठा? भगवान से भक्तन बड़े कहा गए संत सुजान पूल बांधे रघुवीर चले कूद गए हनुमान. कोण मोठा? हनुमंतराय मोठे आहे. विठ्ठला विठ्ठला मोठा आहे. भक्त देवापेक्षा मोठा आहे. देवापेक्षा मोठा हा. मला सांगा, तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला गेला. बरोबर आहे. चांगल्या व्यक्तीला त्रास होतो. ज्ञानोबऱ्यांना त्रास झाला, तुकोबऱ्यांना त्रास झाला, माझ्या सारख्याला सुद्धा त्रास होतो. काही ठिकाणी जवळची लोक असतात त्यांना कळत नाही, त्रास देतात. या महाराष्ट्रामध्ये त्रास सहन केला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये मेल्यानंतर किंमत माणसाची. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, या महाराष्ट्रामध्ये किंमत जर पाहिजे असेल तर मरावं लागतो. याला म्हणतात महाराष्ट्र. विठ्ठल विठ्ठल सांभाळ करणारे कोणाला कळालं नाही. नंतर कळालं लोकांनी. पुतला बांधला नंतर. जिवंत असताना नाही किंमत. विठ्ठल विठ्ठल तुकोबरांना खूप त्रास दिला. मला अधिकार संतांचा सांगायचा आहे. तुकोबरांची गाथा बुडवली गेली तरी सुद्धा त्या पाण्याच्या आतमध्ये त्या कागदाचं रक्षण त्या देवाने केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल मनुष्य कृती राघवे ख्याती गेली शिला शिखरे सागरी तारियली तुका स्वामी पूर्ण ब्रह्म प्रकाशी जली रक्षिल निर्जीव कागदासी. हा वर्णन माझ्या निलोबारांनी केला आहे. तुकोबारे काय आहेत? भगवान रामचंद्र हे माणसाच्या अवतारामध्ये येऊन मनुष्य कृती राघवे ख्याती केली. कोणती ख्याती केली? शिला
शिला आणि शिखरे म्हणजे पर्वत, दगड पाण्यावर तारली गेली, परंतु तुका स्वामी पूर्ण ब्रह्मप्रकाश. पाण्यावर दगड तारली रामप्रभूच्या देखत तरली, परंतु पाण्याच्या आतमध्ये रक्षण कागदाचा. विठ्ठला प्रताप आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. विठला विठला या भक्ती क्षेत्रामध्ये हनुमंतरायांसारखी भक्ती कोणाची नाही, म्हणून तुकोबारे त्यांना शरणांगत आहेत. शरण शरण हनुमंता. दुरुक्ती आहे, शरणांगत आहे. त्रेतायुगामध्ये हनुमंतराय त्यांच्या जोडीला जे अंगद होते ना, अंगद, ते माझे तुकोबाराय होते. लक्षात घ्या, त्रेतायुगात सुद्धा ते शरण आणि या कलियुगामध्ये सुद्धा शरण, म्हणून दोन वेळा शरण शरण म्हणतात. देव म्हणून शरण आणि संत म्हणून शरण. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. आता दूत कोणाला म्हणतात तो? एखादा जर राजाचा कोणी जर सांगायला आला तर कोणी म्हणेल हा कोणाचा दूत आहे? हा राजदूत आहे, राजाचा दूत आहे. देवांचा जर कोणी सांगायला आला तर आपण म्हणतो हा देवदूत आहे. बरोबर आहे ना? राजदूत, देवदूत. हनुमंतराय कोणाचा दूत आहेत? रामाचा, म्हणून रामदूता, रामाचा दूत आहे. दूत कोणाला म्हणतात? जो सांगायला येतो त्याला दूत म्हणतात. राजाचा दूत नाही तो, देवाचा दूत नाही तो, रामाचा दूत आहे, रामदूता. आणि त्यांना भक्तीच्या वाटा विचारतात. काय सर्वांनी भक्ती केलेलीच आहे, नाही का? दान धर्म केले ही सुद्धा भक्ती आहे. कोणी अन्नदान केलं तेही भक्ती आहे. नामचिंतन करतात तेही भक्ती आहे. भक्तीचे मार्ग अनेक आहेत. विठ्ठला विठ्ठला.
आहे श्रवणम, कीर्तनम, वंदनम, हर्षणम, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, आदसेवनम आणि ह्या 9 विधा भक्ती आहेत. पण कोणत्या भक्तीच्या वाटा आहेत? काय भक्तीच्या त्या वाटा. श्रवणम आहे, ही पहिली पायरी आहे परमार्थाची. आता तुम्ही श्रवण करता, मी सांगतो आहे, ही पहिली पायरी आहे. श्रवण जर बरोबर केलं तुम्ही तर आपल्यामध्ये बदल होतो. महाराजांनी सांगितलं तंबाखू खायची नाही, महाराजांनी सांगितलं ड्रिंक घ्यायची नाही, घेतल्यानंतर काय होतो, घेतो त्याला विचारा. काही गावामध्ये तरुण मुलं मेलेली आहेत, लक्षात ठेवा. आहारामध्ये, त्या वाईट आहारामध्ये जाऊ नका. तुम्ही गेल्यानंतर त्या लहान लेकरांचे काय हाल होतात ते पहा. अनेक गावचं नाव घेत नाही इथे, कारण इथे लाईव्ह आहे ते, नाही तर उद्या भेटतील मला, महाराज आमच्या गावाचं तुम्ही नाव घेतला हो. अनेक गावोगावी आम्ही कीर्तन करतो, विषयाच्या आहारी जाऊन मरतात आणि तरुण मुली विधवा होतात. अनेक गावांची नावं सांगेन मी. असवेल्या भाटल्यामध्ये, सारंगावमध्ये, खांडवलमध्ये अनेक तरुण मेलेले आहेत. विठला विठला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. काय भक्तीच्या त्या वाटा. भक्त्या अनेक आहेत, 9 विधा भक्त्या आहेत. तुका म्हणे 9 जाणे तोच सिद्ध. विठला विठला भक्त अनेक असतात. भक्ताचे प्रकार तुम्हाला 4 सांगतो हा. आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. हे 4 प्रकार भक्ताचे सांगतो. 4 प्रकार भक्ताचे. आपण जर भक्ती केली तर आपल्याला त्याचा फल मिळणारच आहे. प्रत्येकाला फल मिळणार त्याचा. पण जशी भक्ती असेल तसा फल, वरपांग नाही. 4 प्रकारचे भक्त आहेत. एकदा एका व्यक्तीला 4 मुलं होती. लक्ष देऊन ऐका, काय भक्तीच्या वाटा आहेत त्या. भक्ती कशी आहे. 4 मुलं होती त्याला आणि 4ही मुलांच्या करिता त्याने लाडू आणले होते बुंदीचे. त्या पिशवीतून दिसत होते लांबूनच, काली नव्हती पिशवी. काहींच्या लक्षात आला असेल विठ्ठला विठ्ठला. आपल्या वडिलांनी लाडू आणलेला आहे. ते 4घांच्या करिता आणले होते लाडू, त्या 4 लेकरांच्या करिता. आणि ती मुलं अंगणामध्ये होती. एक मुलगा गेला आणि सांगितलं मला दे मला दे मला दे लाडू, तुझ्याच करता आणलेला आहे, मागण्याची गरज नाही. तो गेला आणि दुसरा रडून मागायला लागला. म्हणतो पप्पा मला द्या ना. त्यालाही लाडू देऊन टाकले. आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो होता तो त्या लाडूकडे बघत होता, मागत नव्हता. तरी सुद्धा त्याच्या वडिलांनी त्याला लाडू देऊन टाकला. आणि 4थ्या क्रमांकाचा जो मुलगा होता तो आपल्या मस्तीमध्ये खेळत होता, मागत नाही, रडत नाही आणि लाडूकडे पाहत नाही. तरी सुद्धा आपल्या वडिलांनी त्याला लाडू नेऊन दिला, कारण त्याच्याच करता आणला होता. हे 4 प्रकारचे भक्त. आर्त भक्त आहे तो जाऊन मागून घेतो. अर्थार्थी भक्त आहे तो रडून मागतो, पप्पा दे मला. आणि जो जिज्ञासू आहे तो त्या लाडूकडे पाहतो, मागत नाही, तो जिज्ञासू आहे. आणि जो ज्ञानी भक्त आहे 4थ्या क्रमांकाचा, तो आपल्या मस्तीमध्ये खेळत राहतो. तरी सुद्धा पप्पा त्याला लाडू देतो, तो ज्ञानी आहे. जो खरा भक्त देवाचा आहे, हनुमंतरायाचा, पांडुरंगाचा, तो भक्त देवाकडे काही मागत नाही.
जो मागत नाही तो भक्त ज्ञानी आहे. विठ्ठला विठ्ठला. देवाच्या समोर काहीच मागायचं नाही. तू कितीही परमार्थ कर, तुला जसा नोकरी केल्यानंतर पूर्ण दिवस भरल्यानंतर महिन्याचा पगार तो मालक देतो, शेड देतो. बरोबर आहे ना? म्हणजे जो नोकरी करतो आहे, काम करतो आहे, त्याला पगार घेण्याचा अधिकार आहे. जो करतो त्याला त्याचा फल मिळणार आहे. मग आपण जो चांगला कर्म आहे किंवा वाईट कर्म आहे, जसा कर्म असेल तसा त्याला त्याचा फल मिळत असतो. हा, मग काही म्हणतील महाराज मी पूर्ण दिवस इथे राहिलो ना, पण काही म्हणतील मी गेलोच नाही मंदिराच्या जवळ. असे बुवा सुद्धा बघायला मिळतात काही गावागावात, नाही का? माझ्या सापे गावामध्ये कीर्तन कोणाचाही असू द्या, माझी उपस्थिती असते. आणि आदिवासी जरी मेला तरी त्याच्या अंत्ययात्रेला मी वेलात वेल काढून जातो. आदिवासी मेला तरी. हा, गावात जर किंमत तुम्हाला पाहिजे असेल तर न सांगता तिथे गेला पाहिजे. नाही तर करोडपती मेला तिथेच जातो आणि गरीबाच्या तिथे पाय टेकत नाही. असे सुद्धा काही मुलं असतात, परमार्थिक नाही. ते मला महाराज असं खरं आहे का तुमचं? माझ्या गावची एक मुलगी बसलेली आहे, नीता. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये महाराज लोकांनी गेलं पाहिजे. प्रत्येकाच्या अंत्ययात्रेला आपण गेलं पाहिजे. का तर पूर्ण गावची लोक पाहत असतात, आपला महाराज कुठे आहे रे, फोड लावा रे त्याला, फोड लाव. असू दे ना, आपल्याला मेल्यानंतर तरी आपली आठवण करतात. नसू दे हल्दीमध्ये, लग्नामध्ये, पत्रिकेत नाव नसू दे आपला, परंतु दुःखात जे आठवण करतात त्याला आठवतात. दुःखामध्ये, सुखामध्ये आपल्याला देव आठवत नाही, दुःखामध्ये देवच आठवतो. कोरोनामध्ये विठ्ठला विठ्ठला. मिळू द्या किंवा नसू द्या, काय बाबा बरोबर की नाही? आता हे बाबा आहेत, हे टालकरेमध्ये उभे राहतात, आमचा श्रीराम आहे, एक कीर्तन सोडत नाही. आपल्याला काय करायचं आहे? नाव नको, काय नको, आपल्याला फक्त सेवा करायची आहे. आणि हीच देवाला आवडणारी सेवा. आपल्या गावात जो माणूस आहे तो ना कीर्तनकार, त्याला अपेक्षा असते आपले गाववाले म्हणजे टालकरी असतील, चांगले टालकरी. ही सेवा देवाला आवडते. तो का म्हणे संत सेवा हीच उत्तम सेवा आहे. हा, हीच भक्ती आहे. भक्ती वेगळी काय? आपल्यापासून दुसऱ्याला त्रास जर होत असेल, आपण किती काकड करा, किती वेळ भजन करा, किती हरिपाठ करा, अर्धा किलोचं टाला हातपाव करा, देवाची प्राप्ती होणार नाही. देवाची प्राप्ती करण्याकरिता आपल्या गरीब दुबळ्याला आपण मदत केली पाहिजे. आपल्या एखादा कुठे पंढरपूरला निघाला असेल, वारीला चालला असेल, पैसे नसतील, त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. त्याला जर तुम्ही मदत केली, कमलाकर दादा, घर बसल्या जर तुम्हाला जर पैसा म्हणजे पुण्य पाहिजे असेल तर संतोष दादा तुम्हाला सांगतो, घर बसल्या तुम्हाला पुण्य पाहिजे असेल तर काय करायचं? आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामधला एखादा गरीब वारकरी असेल, त्याची जर इच्छा झाली मला पंढरपूरला जायचं आहे, त्याला 500 रुपये देऊन टाकायचे. जा बाबा, रेल्वेला जाऊन येशील. असं जर आपण केलं तर काय होतं? तो तिथे जाऊन पंढरपूरला मेला तरी सुद्धा अर्धा पुण्य तुम्हाला मिळणार, आणि घरी आला तरी सुद्धा अर्धा पुण्य. तुकोबाला
सुंदर गाथेमध्ये सांगतात, निर्बला पाठवी बलवान, निर्बला पाठवी बलवान, निर्बला पाठवी बलवान, निर्बला पाठवी बलवान, मेला आला त्याचे आत्मपुण्य, मेला आला त्याचे आत्मपुण्य, मेला आला त्याचे आत्मपुण्य. निर्बला पाठवी बले वाराणसी, मेला आला त्याचे अर्ध पुण्य. तिथे जाऊन जरी मेला तरी अर्धा पुण्य तुला घर बसल्या मिळणार आहे. आणि घरी आला तरी सुद्धा अर्धा पुण्य. घर बसल्या आपल्याला परमार्थ करता येतो. ही सुद्धा भक्तीच आहे. या भक्तीचे जे मार्ग आहेत ना, जे हनुमंतराय आहेत त्यांनी ती भक्ती ओळखली, कशाची अपेक्षा केली नाही. म्हणून तुकोबारे त्यांना म्हणतात, काय भक्तीच्या त्या ओवाटा मज दावाव्या सुवटा. काही लोक नावाकरिता भक्ती करतात. नावाकरिता मला नाव दिला पाहिजे, लोकांनी मला मांडलं पाहिजे, माईक मध्ये पुकारलं पाहिजे, चल बोलतोपणे. नाव घेईपर्यंत घरामध्ये श्रीराम थांबायचा नाही. बरोबर आहे ना? कधी अनाउन्समेंट करायला लागले नाही माझ्या गाववाल्यांना. विचार करा, आधी पोचायचं आपली गरज आहे ना, याला भक्ती म्हणतात. नावाकरिता नाही. एकदा त्रेतायुगामध्ये नारद महर्षी गेले राम प्रभूंना भेटायला. लक्ष देऊन ऐका. राम प्रभूंना भेटायला गेले, नारद महर्षी गेले आणि मग विचारू लागले, काय देवा, कसं काय बरं आहे का? हो देवा, तुम्हाला एक प्रश्न विचारा. तुमचे भक्त किती आहेत हो? नारदांनी विचारला राम प्रभूंना, तुमचे भक्त किती आहेत? तेव्हा राम प्रभू म्हणाले, भक्त अनेक आहेत माझे. नाही का, आपल्या गावातले सुद्धा अनेक आहेत. पिंपलघर मध्ये. नारद महर्षी म्हणतात, काही यादी आहे का तुमच्याकडे भक्ताची? राम प्रभू म्हणाले, याला भक्ताची यादी चेक करायची आहे. त्याला सांगितले, जा या समोरच्या कपाटामध्ये यादी आहे भक्ताची, किती भक्त आहेत. तो गेला आणि सर्व भक्त यादीमध्ये पाहू लागला, नाव वाचायला लागला. नाव वाचतो तो, माझं नाव आहे का त्याच्यात? विठ्ठल सगळ्या भक्तांची नाव त्याच्यामध्ये होती, परंतु माझ्या हनुमंताचं नाव नव्हतं त्या यादीमध्ये. लक्ष देऊन ऐका. माझ्या हनुमंताचं नाव नव्हतं त्या यादीमध्ये. आणि मग याचं नाव त्याच्या यादीमध्ये होतं नारदाचं. त्याला राहवलं नाही, त्याला अहंकार झाला. तो म्हणतो, काय हनुमंताने एवढे उपकार केले राम प्रभूंवर, तरी सुद्धा देवाला जाण नाही त्याची. यादीमध्ये नावच नाही, याला राहवत नाही. जिथे हनुमंतराय होते तिथे गेला, धावत गेला. हनुमंताला सांगू लागला, हनुमंता, अरे एवढे कष्ट केले तू, काही उपयोग झाला नाही, फायदाच नाही. म्हणाला, काय झालं? अरे भक्ताच्या यादीमध्ये तुझं नाव नाही, रामप्रभूच्या भक्ताच्या यादीमध्ये. हनुमंत म्हणतात, नारदा, मला नावाची गरजच नाही. नाव पाहिजे होता त्या यादीमध्ये, नाव कशाला पाहिजे, आपण भक्ती करतो ना. नारद म्हणतो, शेवटचा तरी तुझं नाव पाहिजे होता त्या यादीमध्ये, शेवटचा तरी. तेव्हा हनुमंताने ओळखले, याला अहंकार झालेला आहे, याचा अहंकार घालवला पाहिजे. हनुमंतराय म्हणतात, नारदा, जी तुला राम प्रभूने यादी दाखवली ना, ती अशाच भक्ताची आहे. तुला खास भक्ताची यादी नाही दाखवली राम प्रभूने. आणि मग तो विचार करतो, असं आहे का? तसाच पळत गेला पुन्हा राम प्रभूंना भेटायला. विठ्ठल पळत गेला आणि सांगतो, देवा, तुमच्याकडे दुसरी यादी आहे का? ती कोणती? खास भक्ताची यादी. म्हणतो, आहे ना. मग कुठे आहे? सांगितले, ते खास कपाटामध्ये आतल्या. खास कपाटात. हा
ती सुद्धा पहिल्या खंडामध्ये नाही. आपला गाठवणी कुठे आहे? ओरिजिनल, डुप्लिकेट नाही. ती खास कपाटामध्ये, खास खंडाच्या आतल्या खंडामध्ये असते. बरोबर आहे? विठ्ठल विठ्ठल. खास वस्तू खास ठिकाणी ठेवली जाते. बरोबर आहे ना? मग त्याला सांगितलं खास कपाटामध्ये आहे, आतल्या खंडामध्ये, त्याच्या आतल्या खंडात आहे. खास भक्ताची यादी. तसाच गेला धावत, कपाट खोलला, खंड खोलला, त्याच्या आतमध्ये ती यादी होती. ती यादी काढली आणि त्या यादीमध्ये पहिलाच नाव हनुमंताचा. खास कपाटामध्ये, खास यादीमध्ये. शेवटपर्यंत त्याने नाव वाचले, त्या यादीत नारदाचा नावच नव्हता. नारद खजित झाला आणि मग देवाला म्हणू लागला, देवा असा पंक्तीभेद का करता आमच्यामध्ये तुम्ही? देव म्हणतात मी पंक्तीभेद करत नाही. नारदा, या पिंपल गावकरांना मी पूर्ण गावाला आवडतो, पण मला आवडणारे बोटावर मोजण्यासारखे. काय सांगितलं? आता हनुमंताची तुम्ही भक्ती केली, एवढी मिरवणूक काढली, आता त्या देवाला आवडणारे भक्त बोटावर मोजण्यासारखे. विठ्ठला विठ्ठला. नारदासारखी नावाकरिता परमार्थ करायचा नाही. मग जी देवाला आवडणारी भक्ती आहे ती भक्ती आपण केली पाहिजे. सकारात्मक भाषेतून म्हणतात हे जी थोर भक्ती आवडते देवा. कोणती? संकल्पावी माया संसाराची. कोणती भक्ती आवडते? एकदा कबीर महाराजांना भेटायला एक भक्त गेला. त्याने सांगितलं मला भक्ती करायची आहे. शेती लागवडीचं काम चालू होतं कबीर महाराजांचं. आवणी आपल्या भाषेमध्ये. कबीर महाराजांना भेटायला शेतावर गेला आणि मग म्हणू लागला, महाराज तुम्ही भक्ती करता, आम्हाला सुद्धा भक्ती करायची आहे. भक्ती कशी करायची? कबीर महाराजांनी सांगितलं, आपण मालावर टाकतो ना बियाणा भात, यहाँ से उखाड़ने का वहां पे लगाने का. काय सांगितलं? इथून काढायचं आणि शेतामध्ये लावायचं, अशी भक्ती करायची. त्याला वाटलं आवणी करायला सांगतो की काय, त्याला त्याचा अर्थ कळाला नाही. काय सांगितलं त्याने? जो प्रपंचावरचा आपला प्रेम आहे तो प्रेम देवाकडे लावायचं. हेची थोर भक्ती आवडते देवा. विठ्ठला भक्ती देवाला आवडणारी भक्ती करायची. लक्षात ठेवा. म्हणून या भक्तीचे जे मार्ग आहेत ते माझ्या हनुमंताला माहित आहे. म्हणून तुकोबर त्यांना सांगतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा मज दावाव्या भक्तीच्या वाटा. आता भक्तीच्या वाटा सुभटा का म्हणतात त्याला? जो हजारो सैन्यांना एकटा मारतो त्याला सुभट म्हणतात. विठ्ठला विठ्ठला.
अक्षयणी सैन्यांना मारणारा एकटा अर्जुन, हजारो सैन्यांना मारणारा एकटा अर्जुन, त्याला सुभट म्हणतात. आणि तुकोबराई हनुमंताला सुभट म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आणि मग हजारो सैन्यांना जर मारतो आहे मग त्याला सुभट म्हणतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. आणि मग तुकोबराय त्यांना म्हणतात, बाबा तुझी ताकद खूप आहे रे, तरी सुद्धा तुझ्याकडे धीर सुद्धा आहे. ताकद असून सुद्धा त्याच्याकडे धीर असायला पाहिजे. काही लोक राग आला का लगेच निघतात मारायला, असं कधी करायचं नाही. आपली सुद्धा तिथे हानी होते. काहींकडे ताकद आहे परंतु त्याच्याकडे धीर नाही. अनेक ठिकाणी काही ताकद आपल्याकडे बल असल्यामुळे तो तसाच धावत जातो. जसा छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरिता जेव्हा त्याच्या मामाची बोट तोडली गेली शाहिस्ते खानाची, तेव्हा अफजल खान निघाला. त्याच्याकडे ताकद होती, बल होता, परंतु त्याच्याकडे धीर नव्हता. अफजल खानाकडे धीर नव्हता. लगेच निघाला छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरिता. परंतु शिवाजी महाराज शूर होते आणि धीर सुद्धा होता. जेव्हा त्यांनी पत्राचा व्यवहार केला, राजे तुम्हाला भेटायचं आहे, आम्हाला आलिंगन द्यायचं आहे. तुम्हाला कुठे भेटायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं का आलिंगना करता बोलवतं म्हणजे याचा मारण्याचा प्लान आहे. याची ताकद खूप आहे. अफजल खान आहे. शिवाजी महाराजांना दोन संतांचा मार्गदर्शन होता, जगद्गुरु तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी. एखादा तरी साधू महाराजाचा आशीर्वाद असायला पाहिजे. संत दादा सरपंच असू द्या, उपसरपंच असू द्या, गावचा कार्यकर्ता असू द्या, त्याला आशीर्वाद कोणाचा तरी मोठ्याचा असायला पाहिजे. अंकुश भाऊ, आशीर्वाद कोणाचा तरी असायला पाहिजे त्याच्या पाठीमागे. एक कार्यकर्ते कोणते पण आहेत ना मोठे, ते साधूच्या दर्शनाला जातात. कोणताही कार्यकर्ता तुम्ही मनामध्ये आणा, तो कुठे जातो ते पहा. त्याचे ठराविक साधू महाराज असतात. तुम्ही ठराविक
आणि जे आपण गाय बांधतो आहोत, रूम बांधतो आहोत, जागा देऊ नका. जो गाय खातो त्याला इमानदारी नसते. हे वाक्य लक्षात ठेवा प्रत्येक जणाने. शिवाजी महाराजांना समर्थाने सांगितलं, राजे तसे जाऊ नका, तो काहीतरी दगा करील. लोखंडी चिलखत घालून गेले माझे राजे, त्याच्या समोर जायचं आहे. श्याम यांना प्रतापगडावर तयार केला. त्याच्यामध्ये फक्त दोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोडीला आहे जीवा महाला, आणि त्याच्या जोडीला कोण होता? सय्यद बंडा. पडद्याच्या आड ते दोघे, आणि मध्ये यांचा आलिंगन आहे, भेटायचं आहे. शिवाजी महाराजांनी त्यांना पत्राच्या व्यवहारामध्ये सांगितलं दोघांनी भेटायचं, परंतु मला तुमची भीती वाटते. त्यांना प्रतापगडावर बोलून घेतलं. तुम्ही आम्हा वडिलांसारखे आहात, हे राज्य तुमचं आहे, तुमची मला भीती वाटते. कुठे कोणती भाषा वापरायची हे कळलं पाहिजे. शूर आहेत आणि धीर आहेत. ज्ञानोबारे म्हणतात, साच आणि मवाल, मितुले आणि रसाल, शब्द जैसे कल्लोल अमृताचे. थोडं बोलायचं, मवाल बोलायचं. साच आणि मवाल, मितुले आणि रसाल, शब्द जैसे कल्लोल अमृताचे. त्याला वाटलं का हा घाबरलेला आहे, आता हा माझ्या हातून मरणार आहे. त्याच्यावर गेला. शूर आहेत माझे राजे, परंतु त्यांच्याकडे धीर सुद्धा आहे. आणि त्या श्यामयानामध्ये तो म्हणाला, या राज्य भेटा आम्हाला. आणि भेटण्याकरिता शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराजांना असं दाबून मारायला गेला. नंतर कट्यार काढून त्यांच्यावर वार करत होता. चिलखत अंगामध्ये असल्या कारणाने ते वाचले गेले. शिवाजी महाराजांनी बिजवा काढला, पोटामध्ये टाकला, आणि मग त्याने वाघ नखाने त्याची हातरी सर्व बाहेर काढली. आणि मग तो म्हणू लागला, दगा दगा दगा. तेवढ्यामध्ये सय्यद बंडा शिवाजी महाराजांचा शिर उडवणार. तेवढ्यामध्ये जीवा महाराजाने वरच्या वर त्याचा हात उडवला गेला. होता जीवा म्हणता वाचला. विठ्ठला विठ्ठला ताकद आहे, शूरपणा आहे, परंतु धीर सुद्धा असायला पाहिजे आहे. एकदा संप्रदायाप्रमाणे सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाली वाजवायची. सर्वांना वाजून गेली. ज्याला ज्याला हात दिलेला आहेत ना, त्याने हाताने टाली वाजवायची. ज्याला बोलतं लगेच नका भजनामध्ये सुरुवात लगेच नाही करा. मी सांगेन तेव्हा करा ना. आणि मुखामध्ये नामचिंतन करायचं. आज जर टाळी वाजवली नाही, काही मागचे आहेत ते म्हणते मी तुम्हाला दिसत नाही महाराज. मी टाळी नाही वाजवली तर तू वाजव, नाही तर नको वाजव. हनुमंतरायाला तू दिसतो, हनुमंतराय पाहतो. आणि जर टाळी वाजवली नाही, मी काय करणार नाही, पण तो देव म्हणेल मी याला पुन्हा हात देणार नाही. मग 4 पायाचा बनवतो ना, पाठवतो याच गावात कुत्रा बनवून. कुत्रा मग पायरीवर बसला का दोन्ही हाताची टाकतात. काही नवीन असं कुत्र्याला मारण्याचं, दोन्ही हाताची उपट टाकतात. आणि मग कुत्रा निघतो मोजणी करत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. जशी उपट तशी मोजणी. ज्याला खायची असेल त्याने टाळी वाजवू नका. तुम्हाला सुंदर असे हात पाहिजे असतील ना, तर कोणाच्या हातात आहे मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो. करतो अकर्तो अन्यथा करतो असा सर्वशक्तिमान भगवान परमात्मा पांडुरंग आहे. त्याचं भजन करा. कसं करायचं? विठोबा
बाप्पा आपलं सर्व दुःख हरवणार आहे. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाच्या समोर जाताना उदार अंतःकरणाने जायचं. गणपती बाप्पाला सगळं काही दिसत असतं, परंतु गणपती बाप्पाच्या जवळ जाताना काही पोरं जातात, लहान लेकर. आता गणपती येतील ना माझे, काही पोरं लग्नीला जातात, तसेच अगरबत्ती लावतात. बरोबर आहे ना? विठ्ठला विठ्ठला मूर्ख आहेत. ते म्हणतात मला विचारलंच नाही कोणी. विठ्ठला मंदिराकरिता देणगी देत नाही, जे मंदिराकरिता कशालाच आले नाही, त्याला गणपती बाप्पा त्याच्यासारखा राहा. ओव्या सांगेल मी ज्ञानेश्वरी मधल्या, तसं फुकट बोलणार नाही. गणपती बाप्पा कसा आहे? जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी असे अखंड उजूची आसी. या ओवीचा अर्थ आहे गणपती बाप्पा जशास तसा आहे. जे तुझ्या विखी मूड तया लागे तू वक्रतुंड, जो तुला मानत नाही, जाणत नाही, जो तुझ्याकरिता येत नाही. इथे कार्यक्रमाकरिता पूर्ण गाव जमला आणि तोच आला नाही. तया लागे तो वक्रतुंड, त्याला वाकड्या सोंडेचा आहे गणपती. आणि जे ज्ञानी आहेत सर्व लोक धावतात. त्याला कसा आहे गणपती बाप्पा? ज्ञानी अशी अखंड उजूची आहासी. म्हणजे ज्ञानाला ज्ञानासारखा आहे, आणि जे जाणत नाही, मानत नाही, त्याला वक्रतुंड आहे. आणि जे लहान लेकर आहेत ते आता गणपती बाप्पाच्या समोर जाताना अगरबत्ती लावतात. त्यांना काही ज्ञान नाही, पायावर पाणी टाकायला पाहिजे का, काय हात धुवायला पाहिजे, तसेच जाऊन अगरबत्ती लावतात. त्यांचा अपराध देखील माझा गणपती बाप्पा पोटात घेणार आहे, घेतो आहे. म्हणून त्याचा पोट मोठा आहे. पोट मोठा का? ओवी सांगू तुला. घेऊनी जलाचे लोट आलिया नदी नद्यांचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. काय म्हणतात त्याबरोबर आहे? जो पावसाळ्यामध्ये पाऊस किती पडू द्या, तो शेतातून नदी नाल्यातून कुठे जातो? समुद्राला भेटायला जातो. किती पाऊस पडतो, आणि मग समुद्र त्याच्यामध्ये त्याला सामावून घेतो. किती प्रमाणे येऊ द्या पाऊस. नदी नद्यांचे सांघाट, कधी वाढ पोट समुद्र जेवी. समुद्राची पातळी कधी वाढताना दिसत नाही, तो तेवढा पाणी गेलेला सामावून घेतो. तसा माझा गणपती बाप्पा जे अज्ञानी आहेत त्यांचा अपराध पोटात घेतो. विठ्ठला विठ्ठला गणपती बाप्पाला आपण शरणागत असायला पाहिजे. आपली भक्ती देवाला आवडणारी पाहिजे. आणि मग तुकोबराय हनुमंतरायांच्या बद्दल काय म्हणतात? तुकामने रुद्रा, तुकामने रुद्रा, तुकामने रुद्रा, तुकामने रुद्रा.
अंजनीची या कुमारा, तू रुद्र आहेस, अंजनीचा मुलगा आहेस, मी तुला शरणागत आहे. ज्या भक्तीच्या वाटा आहेत तुम्ही त्या दाखवण्याचं काम करा, मला मार्गदर्शन करा. या अभंगाचा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला जास्ती काही येत नाही. ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्यांचं एक वेळ भजन ज्ञानेश्वर मृदुंगाचे साथ देणारे आमचे मोतीराम महाराज बजागे, त्यांना लहानपणापासून दिसत नाही तरी सुद्धा खूप आणि सुंदर त्यांचा वाजवणं आहे, गायन सुद्धा आहे आणि चांगले कीर्तनकार सुद्धा ते आहेत. आणि त्यांचाच मुलगा इथे करण, तो सुद्धा कीर्तनकार आहे बरोबर. हा, आणि ते एका जिल्ह्यामध्ये फिरत नाही, संगमनेर तिकडे असतात ते महाराज. त्यांना लांबून लोक किंमत देतात, आपल्या जवळचे लोकांना दिसत नाही. कोणत्या माणसाला किंमत दिली पाहिजे आपण? अरे आपण सत्ता असल्यावर घाटावरची लोक आणतो आणि मग मेल्यानंतर कोणती लोक येतात? मेल्यावर आपलीच लोक येतात ना. मग जवळच्या माणसाला किंमत द्यायला शिका. गायनाचे सध्या जे गणेश महाराज भोईर शेरेकरपाडा आणि गोरखनाथ महाराज बजागे गिरवली आणि आपल्या गावातील आमचा श्रीराम भोईर, खूप नम्रता त्याच्यामध्ये आहे. आणि अशी नम्रता असेल तर ती भक्ती देवाला आवडत असते. कोणाचाही कीर्तन असू द्या, नाही का, अभंग तर त्याच्या कीर्तनकाराच्या बापाचा नसतो, हा अभंग संतांचाच असतो. कीर्तनकाराचा नसतो, तो देवाचा असतो. महाराज जरी सुभाष महाराज असले तरी सुद्धा तो त्याचा काही सांगत नाही, तो देवाचाच सांगत असतो. हा, याच्यामध्ये भेद करायचा नाही. या ठिकाणी विण्याचे साथ देणारे आमचे चंद्रदादा जोशी, त्यांचे आभार आमने आणि आपले गावातील बाबा, त्यांचे नाव लक्षात येतात. खूप जोडी त्यांची चांगली आहे. बाबा अनेक वाऱ्या केलेल्या आहेत, बाबांनी खूप वाऱ्या पायी करतात आणि असे व्यक्ती खूप कमी गावामध्ये आहेत, नाही का बाबा? जसे आपले आता सकाराम बाबा पिंपलास गावचे, नाही का, त्यांच्यासारखे. आता तिथे काल्याचं कीर्तन आहे सकाराम बाबांच्या सप्त्यामध्ये, गोकुळाष्टमीचा आपला दही अंडीचा तिथे काला आहे. हर्षला ताई मगरचा जागर आहे. हा, इथे जवळच आहे या कीर्तनाला. या ठिकाणी कमलाकर राघव पाटील या ठिकाणी लाईव्ह आपल्या व्हिडिओ करतात, लाईव्ह दाखवतात लोकांना. त्यांचे देखील आभार. सिस्टम आपले व्हिडिओ कॅमेरा घेऊन आपले माऊली आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानतो. का तर मला सांगायचं आहे, ज्या गावामध्ये हनुमंताचं मंदिर नाही तो गाव स्मशान सांगतात. ज्या गावामध्ये हनुमंताचं मंदिर आहे तोच गाव आहे. आपल्या गावामध्ये आता हनुमंताचं मंदिर आहे. मला सांगा, राम प्रभूची मंदिर जास्ती आहेत का हनुमंताची मंदिर जास्ती आहेत? सांगा, कोणाची मंदिर जास्ती आहेत? शोधून सापडणार नाही असा गाव का त्या गावामध्ये हनुमान मंदिर नाही. ही भक्ताची ताकद आहे, निरपेक्षतेची ताकद आहे. हनुमंताने कशाची अपेक्षा केली नाही. मला सांगा, जो प्रपंचाकरिता आपला काभार कष्ट करतो, पूर्ण आयुष्य खर्च करतो, तो मेल्यानंतर किती पुण्य तिथे साजरे होतात? मला सांगा, किती? जवळजवळ 5. जरा परमार्थिक मुलगा असेल तर 10, त्याच्या जास्ती नाही. मला सांगा का जो प्रपंचाकरिता लक्ष देत नाही, काभार कष्ट करत नाही, जो समाजाकरिता वेळ देतो, जो धर्माकरिता वेळ देतो, त्याच्या पुण्य तिथे किती होतात? सांगा लवकर, प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबारांनी समाजाकरिता संसाराच्या नावे घालून या शून्य
त्यांच्या अभंगावर कीर्तन करतो. ज्ञानोबांनी समाजाकरिता, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व हिंदू धर्माकरिता वेळ दिला, म्हणून ते अजय अमर आहेत. लक्षात ठेवा, ते कायमचे राहिले. ज्यांनी आपल्या प्रपंचाकरिता वेळ दिला ते कायमचे गेले. लक्षात ठेवा, एवढा फरक आहे. हा, म्हणून आपण जेव्हा समाजाकरिता वेळ देणार, आपला गावाचा कसा होईल, कॉन्क्रीट झाला पाहिजे, आपल्या गावामध्ये चांगलं व्यवस्था झाली पाहिजे असा विचार करतो. संतोष दादा, खरोखर तुमच्या वडिलांनी पुण्य केलेलं आहेत, म्हणून तुमच्या हातून दान धर्माचे जे काम, गावाचे लोकांचे काम, समाजाचे काम होतात आणि होतीलच. का तर त्यांच्याकडं उदारता आहे. त्यांच्या आईचं मी कीर्तन केलं होतं, एवढीच ओळख आहे. त्यांची आई मला वाटतं भादवड गावचीच ना, रुपेश दादांचा. हा, मला सांगा, फक्त 5 दिवस झाले ते माझी आई गेली, रुपेश दादा लगेच बसायला आले. पण नाता काही नाही, फक्त लोकांना प्रामाणिकपणा दिसला का मग त्याची मित्रता होत असते. विचार जुळले की मित्रता होते. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू खाणार मी लसूण दिला का मित्र, पेनाराला पेनार मिळला का तशी मित्रता. परंतु कोणता मित्र आपण करायचा ते आपण ठरवायचं. दारू पिणाऱ्याला शून्य किंमत असते, समाजामध्ये किंमत नाही. हा, तो समोरून गेला की वाह, त्याला म्हणतील वाह क्या बात आहे, किती पिली. पण नंतर गेल्यानंतर हा साला बेवडा आहे, मागे लगेच त्याला वाईट बोलतात. आणि एखादा मारकरी गेला तर काय पोरगा आहे, हा गरीबाचा आहे परंतु प्रामाणिक आहे, शाकाहारी आहे. लक्षात ठेवा, म्हणजे कशामध्ये किती ताकद आहे. सोन्याच्या चैनी तुम्ही 3 घाला, 4 घाला, एक फक्त तुळशीची माळ घाला, मेल्यानंतर बघा काय काढतात. कशाला किंमत आहे, चैनी काढून घेतील मेल्यानंतर. ती तुळशीची पवित्र माळ आपल्या शेवटपर्यंत येणार आहे. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा दबा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या. म्हणून लक्षात ठेवा, चांगलं जीवन जगायचं. शिवाजी महाराज जसे राहिले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. दाढ्या वाढवल्या म्हणून शिवाजी महाराज होता येत नाही, टिले लावले म्हणून शिवाजी महाराज होता येत नाही. शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी 6 पदव्या दिल्या: यशवंत, कीर्तिवंत, वर्धवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. लक्षात ठेवा, ही पदवी उगाच मिळत नाही. जगत असताना चांगलं जगायचं, कोणाला आपल्यापासून त्रास होईल असं जगायचं नाही. गरीब दुबळ्याला कधी त्रास देऊ नका. काही जर त्यांच्याकडे पैसा नसेल, कोणी त्यांचा मेला, त्याच्या घरामध्ये लग्न आलं तर त्याच्यामध्ये 5-10 हजार रुपये नेऊन द्या, त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल, पैसा आपला वाढला जाईल. म्हणून गरीब दुबळ्यावर दया करा, कोणाशी वेर करू नका. एक दिवस आपल्याला जायचं आहे. तुमची आता कीर्ती राहील. तुम्ही गेल्यानंतर, आपण सगळे मेल्यानंतर इथे जे नवीन पिढी तयार होईल ना, तेव्हा म्हणतील हा मंदिर कोणी केला, तर माझ्या पूर्वजांनी केला. तुमचंच नाव निघणार आहे, पूर्ण सर्व गावाचे नाव निघणार आहे. ते लहान लेकर आहेत ना, ते म्हणतील आमच्या पूर्वजांनी मंदिर बांधला, आमच्या पूर्वजांनी सुंदर आणि हनुमंताची मूर्ती बसवली, पांडुरंगाची मूर्ती बसवली, गणपतीची मूर्ती बसवली. हीच तुमची कीर्ती शेवटला राहणार आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागली मागे. पैसा किती टिकणार आहे, पण ही कीर्ती जी तुम्ही गावाल्याने केली ना, ही सुंदर कीर्ती आहे आणि ही आबादित आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या त्या मंदिरामध्ये जातील आणि ते म्हणतील माझ्या बाबाचं नाव आहे, माझ्या पूर्ण परिवाराने याच्याकरिता वेळ दिला. हा कार्य आपण करायचा आणि ह्या लोकांची यात्रा संपून जायचं आहे. सर्व आपण मरणार आहोत, सगळे एक दिवस मरणार आहोत. एका कीर्तनात म्हणालो मी, या गावचे सगळे मरतील. एक आजी राहिली उभी ना, लागली हसायला. मी विचारला, आजीबाई तुम्ही का हसता? ती म्हणते महाराज मी या गावची नाही. काय म्हणाले? ती म्हणते मी या गावची नाही. अगं आई, ते कोणत्याही गावचे असले तरी तुला मरावंच लागणार आहे. कुठेतरी डोकं चालवत नका जाऊ, नाही का? काही लोक खूप डोकं चालवतात. एकदा सासूबाईने जावयाला सांगितलं, जावई या जेवायला तुम्ही घरी. जावई गेला बिचारा. आता सासूबाईने लगेच फोन केला मुलीला, बाई तुझ्या नवऱ्याला काय आवडतो? तिने सांगितलं कांदा भजी, बटाटे भजी आवडतात. टोपडी भर काढली सासूबाईने भजी आणि तेवढ्यामध्ये जावई आला. जावई आला ना, मग जेवायला बसला. सर्व काही वाढून झालं, जेवतो अर्धा जेवण झाला, त्याचं लक्ष जातं टोपलीकडं.
टोपली भरलेला आहे भज्यांची, माझ्याच करिता काढले, परंतु सासूबाई आनंदाच्या भराने विसरून गेली. आता करायचं काय? पण युक्तिवाद होता. तो म्हणतो सासूबाई, म्हणजे काय झालं जावाई? एवढा मोठा सर्प पाहिला मी, बाप जर मी कधी पाहिला नव्हता. तू तर किती मोठा होता, तो काय सांगू तुम्हाला, सांगा तरी जावाई किती मोठा होता. तो म्हणतो सासूबाई किती लांबी होती सांगू? शेपटी माझ्या ताटाजवळ, तर त्याचा तोंड त्या टोपलीच्या जवळ, भज्यांच्या टोपलीजवळ. सासूबाई म्हणते सर्पाचे लांबे का वाढले कळलं मला. डोकेबाज होता तो. भजी खायची होती तो डायरेक्ट म्हणाला नाही का भजी दे म्हणून, त्याने सर्पाची गोष्ट सांगितली. म्हणून आपण काही कार्य करत असताना आनंद घेत राहायचा. एक म्हणत होता गुलाल माझाच म्हणतो. आता इकडे बाल्या मामा तयारी राहील, कपिल पाटील तयारी नाही, तिकडे तो सांबरी आहे ना, ह्यो म्हणतो गुलाल माझाच. मी विचार करत होतो का रे कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे सर? तो म्हणतो नाही गुलाल माझाच महाराज. अरे पण पार्टी सांगा, तो बाल्या मामाचा का कपिल पाटलाचा, कोणाचा आहे तो? म्हणतो नाही महाराज गुलाल माझाच उठणार. अरे पण खरं सांगणार तो तुझं काय आहे, तो गुलाल तुझा उठणार म्हटलं तर? तो म्हणतो महाराज जिथे निवडणूक होते ना तिथे माझं गुलालाचं दुकान आहे. कोणी पण निवडून आला तरी गुलाल म्हणतो माझाच. अरे पण असं सांगशील कधी? म्हणजे काही लोक असे असतात. असं द्या, हसवण्याकरिता कीर्तन नसतो, कीर्तन संपलं म्हणून तुम्हाला हसवतो. लक्षात घ्या, जीवन जगत असताना मस्त आनंदाने जगायचं. मेल्यानंतर 4 लोक आपल्याकरिता रडली पाहिजेत, आपल्याला पाहून रडली पाहिजेत. अरे चांगली व्यक्ती होती, निघून गेली रे, चांगलं गावाचं काम केलं. एवढं बोललं तरी भरपूर होईल. बघा कुत्रा भुंकायला लागला, त्याचं नाव नाही घेतलं ना मी. अरे कुत्र्या, तुझी समाधी आहे रायगडावर. शिवाजी महाराजांनी त्या कुत्र्याने ओळखलं, त्याचं नाव वाघ्या. शिवाजी महाराज गेले तेव्हा कुत्रा रडत होता आणि शिवाजी महाराजांच्या चितेला आगडी दिली, आगडी भडकली. जलत्या चितेमध्ये त्या कुत्र्याने उडी घेतली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला कुत्र्याची समाधी बांधावी लागली. वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आणि इथे कुत्रे मरतात, त्या रस्सी बांधतात, खेचत नेतात, फरफटीत फेकून देतात. हे कुत्रे कसं जगावं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा दिली. तुम्हाला खूप पैसा घेणारा माणूस सुद्धा मिळाला असता नाही का, 25,000 30,000. परंतु त्या आमच्या विनोद दादा, संतोष दादा, हे सर्व मंडळी मिळून म्हणतात नाही सुभाष महाराजांचंच कीर्तन घेऊ आपण, कारण दुःखामध्ये ते असतात आणि सुखामध्ये का त्यांना बोलवायचं, या विचाराने त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि कीर्तनाची सेवा करण्याकरिता मी इथे आलो. हे सर्व काही बोलून घेणार तो देव आहे, मी काही बोललो नाही. किंबहुना तुमचे केलं धर्म कीर्तन सिद्धीने येत माझे उरले ते पायिक पण पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे माझ क्षमा करण्यासाठी नव्यांग होती युक्ती नवय हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोचते जन्म जन्मी तुका म्हणे विठ्ठल.